उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम गावाला चोहू बाजूने पाण्याने वेढलेलं होतं आणि त्यातच शेतकरी बांधव नागरिकांचे अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं। पूर ओसंडून वाहणाऱ्या नाले तसेच नदीमुळे गावातील घरांची पडझड झाली, तसेच शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं। माननीय नामदार श्री संजय राठोड, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांनी चिंचोली संगम गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकार आणि प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर पंचनामे करून येत्या काही दिवसात त्यांना प्राथमिक मदत करण्यात येणार असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे प्रशासनाला निर्देश दिले। यावेळी उमरखेड महागावचे आमदार किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे, उमरखेड तहसीलदार राजेश सुरटकर, गटविकास अधिकारी किरण कोळपे, चिंतांगराव कदम यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे जिल्हा आणि तालुक्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.